सातारा जिल्ह्यातील मान खटाव या ठिकाणी भीषण अशी पाणी टंचाई आहे। याबरोबरच आता हेच सावट जे आहे ते पश्चिम भागामध्ये म्हणजेच कोयना जलाशयाचा जो बॅकवॉटर आहे या बॅकवॉटरच्या परिसरातही सध्या पाणी पातळी खालावल्यामुळे या ठिकाणचं पर्यटन ठप्प झालेले एकूणच पाहायला मिळत आहे। आपण सध्या कोयना जलाशयाचा बॅकवॉटर आहे या परिसरात आहोत। आपण ज्या ठिकाणी उभे आहोत हे पूर्णपणे पाण्याने भरलेलं क्षेत्र दरवेळी पावसाळ्यात आपल्याला पाहायला मिळतं। मात्र जवळपास कोयना धरणामध्ये सध्या 20 टीएमसी इतकाच पाणी साठा उरल्यामुळे सध्या या भागामध्ये जो कोयना जलाशयाची पाणी पातळी आहे ती पूर्णपणे खालवलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। यामुळे सध्या या भागामध्ये जे कसबापेठ बामणोलीचं जे जुनं गावठाण क्षेत्र होतं हे आता दिसू लागलेलं आहे। या भागात घरांबरोबर एक भैरवनाथाचं एक मंदिर होतं हे याचे अवशेषही काही प्रमाणात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। गेल्या अनेक वर्षापासून हे अवशेष पाहण्यासाठी आवर्जून या भागामध्ये पर्यटक येत असतात। काही प्रमाणात सध्या अजूनही जरी बोटिंग चालू असलं तरी बऱ्याचशा बोटी ज्या आहेत त्या किनाऱ्यालगत लावण्यात आलेल्या एकूणच पाहायला मिळत आहेत। कुठेतरी आता पावसाची अपेक्षा जी आहे ती या ठिकाणी शेतकरी वाट पाहतायत आणि या ठिकाणी पाऊस झाल्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणचा जो पाणी पातळी आहे ती मेंटेन होईल आणि पुन्हा एकदा ह्या ठिकाणचं पर्यटन जे आहे ते सुरू होईल। कॅमेरामन आमिर शेख सह संतोष नालावडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।